चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. दिलीप भाऊ जराडे वामनचे संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटर्स चला आतमध्ये. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे. चला विजू हाडके पंच थांबा तुम्ही त्या ठिकाणी. विजू हाडके ओके. रेवन गोरगल आहेत त्या ठिकाणी. 3 षटकांचा सामना आहे. चला सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ आणि सामन्याचा श्री गणेशा आपण पाहतोय मैदानामध्ये. गौरव शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मैदानामध्ये. पहिला चेंडू पाहायचंय मैदानामध्ये. 1 धाव एवना पूर्ण. दुसरा प्रयत्न होतो मध्ये 1 धाव मैदानामध्ये एवना पूर्ण होते. 1 धावेने संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन होत आहे. पाहूया. अतिशय बहारदार गोलंदाजी आपण पाहतोय. सुंदर चेंडू हाताळला गौरव शिंदेने. या चेंडूवरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय गौरव शिंदे. पुढील चेंडू पाहायचा आपल्याला मैदानामध्ये. गौरव पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. एवना 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा रन आउटची संधी आहे परंतु 3ही धावा पूर्ण झालेल्या आहेत मैदानामध्ये. 3 धावा पूर्ण होत आहेत. धावफलकावरती धावा पाहिल्या तर तब्बल 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावा धावफलकावरती आहेत. चार धावा धावफलकावरती आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. पायच्या झेलबादची मोठी संधी आहे आणि झेल अतिशय बहारदार झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. संघाला मोठा धक्का आपण पाहतोय या ठिकाणी आहे. चला न्यू बॅट्समन. चला पटकन बॅटर्स. न्यू बॅटर चला. स्पीडअप करायचंय. चला लवकर. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असणार आहे. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यवत विरोधामध्ये दिलीप भाऊ जराडे वामनच यांच्यामध्ये हा सामना आपण पाहतोय. पाहूया. पुढील चेंडू मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. पायचं सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर फेकी आहे त्या ठिकाणी आणि धावबाद. फलंदाज या ठिकाणी धावबाद होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सुंदर फेकी होती आणि धावबाद स्वरूपात त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. आपण पाहतोय मैदानामध्ये 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. 4 धावा. गौरव शिंदे मात्र बहारदार गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय गौरव शिंदेची. पाहू. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी. 1 धाव एवना पूर्ण होते. विकी लोखंडे मात्र
चेंडूचा पाठलाग करत होते, परंतु चेंडू त्यांच्या हाताला काही लागलेला नाहीये त्या ठिकाणी. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मैदानामध्ये आणि धावफलकेवरती धावा पाहिल्या तर 5 धावा धावफलकेवरती आहेत. अतिशय बहारदार गोलंदाजी केली त्या षटकामध्ये गौरव शिंदे यांनी. 5 धावा खर्च केलेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. सुनील शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पाहायचे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव एवना पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकच धाव त्या ठिकाणी आपण एवना पूर्ण होते. धावफलक 6 धावा धावफलकेवरती पाहतोय आपण. पाहूया पुन्हा एकदा मोठा मासा गळाला लागतोय. फलंदाज झेल बाद स्वरूपात त्या ठिकाणी बाद होतोय आपण पाहतोय मैदानामध्ये. बहारदार गोलंदाजी आतापर्यंत दिलीप भाऊ जराड युवामंच संघाची आपण पाहतोय मैदानामध्ये. सुनील शिंदे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. या अगोदरच्या षटकामध्ये गौरव शिंदे यांनी अतिशय बहारदार गोलंदाजी केली आणि दुसऱ्या षटकामध्ये सुनील शिंदे मात्र बहारदार गोलंदाजी करताना आपण पाहतोय. 2 चेंडूवरती 1 धाव देत 1 बळी त्यांच्या खात्यामध्ये आहे. चला न्यू बॅट्समन. 6 धावा धावफलकीवरती आहेत. पुढील चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये. पुन्हा एकदा हलकासा कटून दिलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. 1 धाव एवढा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतं त्या ठिकाणी आणि एवढा 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतात. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय मैदानामध्ये. काळभैरवनाथ यवत संघाचा धाव फलक जर पाहिला तर 8 धावा. अक्षय दरेकर पाहायचंय. इथून पुढे मारलेला चेंडू झेलबादची मोठी संधी आहे त्या ठिकाणी आणि 4 रन चौकार. 4 धावा. खणखणीत दणदणीत असा चौकार आपण पाहतोय मैदानामध्ये. क्षेत्ररक्षणाकडून थोडं खराब झालं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, त्यामुळे त्या ठिकाणी 4 धावा आपण पाहतोय. धावफलकावरती धावा पाहिल्या तर तब्बल 12 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय दरेकर मात्र पाहिजे एक चौकार ठोकलाय आता. अक्षय दरेकर यांनी पाहिजे इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पाहायचंय. पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होत आहे. डिक्लेरेशन झोन 2 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये. चौदा धावा धावफलकावरती आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन 2 धावा. सोळा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 धावा डिक्लेरेशन झोनच्या आलेल्या आहेत. या अगोदर चेंडूवरती 2 धावा डिक्लेरेशन झोनमध्ये गेले, त्यानंतर या चेंडूवरती 2 धावा. अशा धावफलकावरती 16 धावा आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपला मैदानामध्ये. 16 धावा धावफलकावरती. सोळा धावा. 2 षटकांचा खेळ संपतोय मैदानामध्ये. 16 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. अजय मात्र पाहायचे कशा प्रकारे गोलंदाज इथून पुढे पाहायचे मैदानामध्ये. 16 धावा. पाहूया पुन्हा एकदा पाहायचंय. निर्धाव चेंडू असेल, कोणतीही धाव नाही आहे चेंडूवरती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत
दिलीप भाऊ जराड युवा मंच संघ आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे आतापर्यंत पाहिलं तर. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार, जबरदस्त तडका आपण पाहतोय मैदानामध्ये. षटकार. 22 धावा धावपलकेवरती. काळ भरवण्यात यवत संघाच्या धावपलक आहे 22 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये. 22 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये. अतिशय बहारदार षटकार आपण पाहिलाय आत्ता. पुन्हा एकदा पाहिजे त्या ठिकाणी. एवाना 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये, परंतु 2 धावा एवाना पूर्ण होत आहेत. 24 धावा धावपलकेवरती आहेत. अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये. 24 धावा धावपलकेवरती आहेत. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी. एवना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 26 धावा धावपलकेवरती आहेत. 26 धावा धावपलकेवरती आपण पाहतोय मैदानामध्ये. अजय या षटकामध्ये 10 धावा आतापर्यंत करतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावपलकावरती 27 धावा. 27 धावा धावपलकावरती. धावा आपण पाहतो मैदानामध्ये. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी, परंतु डिक्लेरेशन झोन 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपतोय मैदानामध्ये. धावफलकावरती धावा आहेत त्या 29. जिंकण्यासाठी 30 धावांचं आव्हान आहे दिलीप भाऊ जराड युवा मंच संघासमोर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. यवत संघ 30 धाव्यांचं आव्हान आहे. 18 चेंडूमध्ये 30 धावा.
18 चेंडूमध्ये 30 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय. दिलीप भाऊ जराड यांच्या बॅटमधून पहिलाच आपण पाहतो या ठिकाणी 4 रन चौकार, दणदणीत खणखणीत असा चौकार पाहतोय मैदानामध्ये. दिलीप भाऊ जराड यांच्या बॅटमधून आपण पाहतोय चौकार. चार धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. कोणती धावण चेंडूवरती? निर्धाव चेंडू आहे. 16 चेंडूमध्ये 26 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पुन्हा एकदा मारलेला चेंडू. झेलबादची मोठी संधी आहे आणि झेल बाद. झेल बाद होतोय ठिकाणी. दिलीप भाऊ जराड यांचा खेळ संपतोय मैदानामध्ये. चला स्पीडअप करायचे. न्यू बॅट्समन चला आतमध्ये पटकन. बॅट्समन चला ना. पंधरा चेंडूमध्ये 26 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहिजे संघाला. 15 चेंडूमध्ये 26 धाव्यांची गरज. इथून पुढे पाहायचंय लक्ष्मण. फलंदाजीसाठी लक्ष्मण पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 26 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे स्ट्राईकला लक्ष्मण. मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय आणि षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका षटकार. जबरदस्त तडका आपण पाहतोय मैदानामध्ये. पाहूया पुढील चेंडू. 20 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहिजे आणि निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू आहे. 20 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे 13 चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज. पाहूया लक्ष्मणने मात्र एक बहारदार षटकार ठोकलाय. पाहूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. 12 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. इथून पुढे दिलीप भाऊ जराड योमनच संघाला 12 चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज आहे. सुनील शिंदे कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहायचं आपल्या. इथून पुढे चला स्पीडअप करा. स्पीडअप करायचंय संघ. वारंवार सूचना केल्या जात आहेत आपल्याला. स्पीडअप करा. सुनील शिंदे स्ट्राईकला आहे. 12 चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज आहे असणार आहे. इथून पुढे चला अमर शेळके स्टेजवरती या. 12 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. पाहूया पुन्हा एकदा पाहायचंय आणि सुनील शिंदे मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. एक मोठा मासा गळायला लागलेला आहे एवढ संघाला. सुनील शिंदे मात्र जड अंत करणे मैदान सोडतायत मैदानावर. त्यांना माहिती आहे आपलं मैदानावर असणं बहुत म्हणजे महत्वाचं होतं, परंतु या ठिकाणी सुनील शिंदे जड अंतकरणाने मैदान सोडतायत. पाहिजे मैदानामध्ये
11 चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे सामना जिंकण्यासाठी 11 चेंडू 20 धावा. 11 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज पाहिजे आहे. मारलेला चेंडू आणि पाहिजे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी झेल बाद होतोय त्या ठिकाणी फलंदाज. 10 चेंडू मध्ये 20 धाव्यांची गरज. 10 चेंडू 20 धावा. चला न्यू बॅट्समन. 10 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे संघा पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करते गौरव शिंदे. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. 10 चेंडू 20 धावा. 10 चेंडू 20 धाव्यांची गरज आहे. चला स्पीडअप करा. चला यवत संघ स्पीडअप करून घ्या. 10 चेंडू 20 धावा पाहिजे. रामा कोलते गोलंदाजी मार्कवरती पाहतोय मैदानामध्ये आपण. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त 1 धाव. 10 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज इथून पुढे संघ दिलीप भाऊ जराडा युवा मंच संघाला. मारलेला चेंडू आणि डिक्लेरेशन झोन 2 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये. 9 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. 9 चेंडू आणि 17 धावा. इथून पुढे पाहायचंय गौरव शिंदे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त 1 धाव. 9 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय. 9 चेंडू आणि 16 धावा. एक उत्कंठ शिगेला पोहोचवणारा सामना आपण मैदानामध्ये पाहायचंय इथून पुढे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 8 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. 8 चेंडू 16 धावा. गौरव शिंदे मात्र जर सामना विजय मिळवायचा असेल तर या ठिकाणी खेळणं फार महत्त्वाचं असणार आहे. पाहायचंय आणि डिक्लेरेशन झोन 2 धावा. डिक्लेरेशन झोन 2 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये. 7 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. 7 चेंडू आणि 14 धावा. 7 चेंडू आणि 14 धावा पाहायचंय. ना एकदा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त 1 धाव. वाईट चेंडू. 7 चेंडू 15 धावा. 13 धावा. 7 चेंडू आणि 13 धावा. पाहायचंय गौरव शिंदे. 7 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी निर्धाव चेंडू. 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 13 धावा. चला स्पीडअप करायचे. स्पीडअप करून घ्या. चला पटकन. 6-13 असं इक्वेशन आहे मैदानामध्ये. चला स्पीडअप करून घ्या. 6 चेंडू 13 धावा. चला चला पटकन चला. 6-13. सहा चेंडू 13 धावा. स्पीडअप करायचंय.
6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे उत्कंठा सिगेला पोहोचणारा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. बिरम मात्र गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू पाहायचे ते झेलबादची संधी आहे आणि झेल बाद होतो त्या ठिकाणी फलंदाज. मोठा धक्का आपण पाहतोय मैदानामध्ये. 5 चेंडू 13 धावा. पाच चेंडू 13 धावा. चला न्यू बॅट्समन. चला 5 चेंडू आणि 13 धावा. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये. 4 चेंडू आणि 13 धावा. 4 चेंडू आणि 13 धावा पाहायचे मैदानामध्ये. नो चेंडू आहे. फ्री हिट. नो चेंडू आहे. फ्री हिटची मोठी संधी. एक मुक्त फटका खेळण्यासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये. चार चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. 4 चेंडू आणि 12 धावा. मारलेला चेंडू पाहायचे त्या ठिकाणी. झेलबादची मोठी संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फ्रीचा चेंडू होता. एवना 2 धावा पूर्ण होत आहेत. मात्र गौरव शिंदे या ठिकाणी रनआउट स्वरूपात बाद होत आहेत. चला न्यू बॅट्समन. तीन चेंडू आणि 10 धावा. मारलेला चेंडू पाहिजे त्या ठिकाणी आणि 4 रन. चौकार. दणदणीत खणखणीत असा चौकार आपण पाहतोय मैदानामध्ये. 2 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेस असणार आहे सामना. 2 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करायचे पटकन. 2 चेंडू 6 धाव्यांची गरज. इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. एक रोमांचकारी सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. उत्कंठा सिगेला पोहोचवणारा सामना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. 2 चेंडू आणि 6 धावा. पाहूया गोलंदाजी वरती बिरम कशा प्रकारे चेंडू हाताळतोय आपण पाहणार आहोत मैदानामध्ये. 2 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. माहिती 2 धावा त्या ठिकाणी एवढा पूर्ण होत आहेत. 1 चेंडू 4 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसचा सामना असणार आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. एक चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करून घ्या. 1 चेंडू 4 धावा पाहायचंय मैदानामध्ये. बिरम आतापर्यंत अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलेली बिरम यांनी. 1 चेंडू 4 धावा. चला स्पीडअप करा पटकन. पाहूया. 1 चेंडू 4 धावा. मारलेला चेंडू पाहिजे त्या ठिकाणी आणि
यवत संघ मात्र या ठिकाणी विजयी होतोय, आपण पाहतोय मैदानामध्ये. चला यवत संघाचे संघनायक आणि केडगाव संघाचे संघनायक, चला 4 षटकांचा सामना असणार आहे. चला यवत संघ चला संघनायक या. यवत संघाचे संघनायक आणि केडगाव संघाचे संघनायक, चला चला पटकन. यवत संघाचे संघनायक चला नाणेफेकीसाठी, चला भरपूर वेळ झालाय, चला लवकर. यवत संघाचे संघनायक आणि केडगाव संघाचे संघनायक, चला पटकन.